आपल्या माऊली डेव्हलपर्सच्या आचरा साईटवर असो आपण आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की आपण चौथऱ्याचं बांधकाम केलेला. चौथऱ्याच्या बांधकामानंतर पुढची स्टेप असा आपली प्लिंथ बीम. काही जण या ठिकाणी प्लिंथ बीम घालत नाही, काही जण घालतात. तर प्लिंथ बीम का गरजेचं असतं, त्याचे फायदे तोटे आपण या व्हिडिओतून माहिती करून घेणार आहोत. सोबत आपण प्लिंथ बीममध्ये स्टील कोणता वापरतो, कॉन्क्रीट ग्रेड कोणतो असणारा, त्याची सर्वांची माहिती देखील या व्हिडिओतून तुमका आपण देणार आहोत. त्याच्यासाठी ही व्हिडिओ आपली नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटककर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, घर बांधण्याची जी प्रोसेस असता ही संपूर्ण सर्व ठिकाणी ऑलमोस्ट सेम असतं, पण प्रत्येक साईटवर वेगळा चॅलेंजेस असतात. त्याच्यानंतर प्लॅन प्रत्येकाचं वेगळं असतं, त्यानंतर त्या ठिकाणी काम करण्याची पद्धत देखील वेगळी असतात. तर या सर्वांच्या माहितीसाठी आपण प्रत्येक साईटवरच्या कामाचे व्हिडिओ बनवतो आणि त्याची आपण आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट बनवलेली असा कोकणातील घर बांधकाम. तर ती देखील नक्की चेक करा. सिंधुदुर्गमध्ये घर बांधकामासाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. आपण आपले नंबर स्क्रीनवर तुमका दिलेले असत. त्याचसोबत अशाच घर बांधकामच्या माहितीसाठी आपला सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. इकडे आता आपण प्लिंथ बीमचा शटरिंगचा काम करतो. तर हे सर्व फळी वगैरे प्लाय वगैरे असत, तर हे आपण पूर्ण साईडने मारून घेतो आणि त्यानंतर याची जी आपण डेप्थ ठेवलेली असा, तर ही 6 इंच ठेवलेली असा. RCCमध्ये ज्या प्रकारे लोड असतात स्ट्रक्चरवर त्या प्रकारे प्लिंथ बीमचा डिझाईन केला जाता, पण आपण लोड बेअरिंग स्ट्रक्चरमध्ये शक्यतो या करून 6 इंच जाडीचो, त्यानंतर 9 इंच रुंदीचो असं आपण प्लिंथ बीम या ठिकाणी कास्ट करतो. तर आता या ठिकाणी आपले प्लाय वगैरे ठोकण्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर हे का आपण पूर्ण जे लाईनमध्ये वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग या ठिकाणी आपण स्टील बांधकाम करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग असताना कास्टिंग. तर मंडळी, ह्या प्लिंथ बीम बनवण्यामागचं कारण म्हणजे एक महत्त्वाचं कारण, तर ह्यो आपला जो लॅटेराईट असतो ना, तर तो वॉटर ॲब्सॉर्प्शन करता, म्हणजे पाणी शोषून घेता आणि त्यामुळे पावसामध्ये आपल्याकडे पाऊस जास्त पडत असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची ओल वगैरे असतात. तर आपलं इंटरनल ज्यावेळी आपण लादी करतो आणि त्यानंतर आपलं आतमध्ये प्लास्टर आणि कलर पेंट वगैरे पुट्टी होता, तर त्या ठिकाणी सर्व जो बॉटमचं 1-1.5 फुटाचं लेअर असतात एका पूर्ण ओल येतात. तर कॉन्क्रीटमुळे तर ह्या ठिकाणी जो आपली ओलीचा जो प्रमाण आता एकदम पूर्ण शॉर्ट होता, कारण ही आपली चौथऱ्याचं लॅटराईट स्टोन, त्याच्यानंतर आपलं प्लिंथ बीम आणि ह्याच्यावरचा जो बांधकाम असतं तर त्याच्यामध्ये RCC प्लिंथ बीम मिळाल्यामुळे जे आपण वॉटर ॲब्सॉर्प्शनचे पर्सेंटेज असतात ते कमी होतात. तर ह्या एक कारण. आपण सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपण आता ह्याच्या मातीवर सर्व ठिकाणी बांधकाम केलेलं असतं, तर आता या ठिकाणी चौथऱ्यामध्ये खाली मातीमध्ये काय कशी जमीन असं आपल्याला आयडिया नसतं. काही ठिकाणी दगड असतात, काही ठिकाणी रेग्युलर माती पण असतात. तर त्यामुळे स्ट्रक्चर सेटलमेंटचा प्रमाण वाढतं. आता काही ठिकाणी समजा त्या ठिकाणी जर लूज माती असली आणि इकडे जर समजा दगड वगैरे असले, तर ज्यावेळी आपण भविष्यात वरती बांधकाम करतो तर त्यावेळी ज्या ठिकाणी लोड जास्त होता दगडांचं, तर त्या ठिकाणी स्ट्रक्चर थोडाफार सेटल होण्याचे चान्सेस असतात आणि ते सेटल झाल्याच्या नंतर भिंती आपल्या क्रॅक वगैरे जातात. तर ते क्रॅक वगैरे जाऊ नये त्यामुळे आपण या ठिकाणी प्लिंथ बीम RCC घालतो. आता वॉटर ॲब्सॉर्प्शनसाठी आपण या ठिकाणी नुसतं कॉन्क्रीटचं देखील एक बेड करू शकतो, तर त्याला आपण कोपिंग बोलतो, तर त्या देखील चालता. पण ॲज पर स्ट्रक्चर मजबूत होण्यासाठी त्याच्यासाठी देखील RCC प्लिंथ बीम करणं गरजेचं असा. जास्त हे का कॉस्टिंग लागत नाही. काही जण पैसे वाचवण्यासाठी डायरेक्ट चौथऱ्यावर पुढचं बांधकाम घेतात, पण जर आपण या ठिकाणी प्लिंथ बीम जर घेतलो तर त्या ठिकाणी आपल्या स्ट्रक्चरला भविष्यात जे जाणारे क्रॅक असतात ते आपले जात नाही आणि स्ट्रक्चर आपलं एकदम मजबूत होतं. तर तो एक महत्त्वाचा याचा फायदा असा प्लिंथ बीमचा. तर तुम्ही पण जर बांधकाम करत असाल तर आमचा सगळ्यांना एकच सजेशन असतं की जे आपले डेकोरेटिव्ह वगैरे आयटम्स असतात, प्लास्टर वगैरे असं किंवा लादी वगैरे असं, तर हे एखाद्या वेळेस आपण पोस्टपोन केलं तरी चालतात. पण महत्त्वाचं जर स्ट्रक्चरमध्ये जे आपले गोष्टी आपल्या गरजेच्या असतात तर ते पहिला करून घेणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी 4 पैसे एक्स्ट्रा गेले तरी पण चालतात, पण आपलं स्ट्रक्चर एकदम वर्षानुवर्ष चालतं. तर म्हणून ज्या प्रकारे आपला चौथरा बांधकामच्या खाली 14 इंचाचा आपण बांधकाम घेतलं, 9 इंचाचा आपण लॅटराईटचं बांधकाम घेतलं, तर त्याच प्रकारे या ठिकाणी आपला प्लिंथ बीम पण खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर काही ठिकाणी हाईट देखील जी आपली किंमत कमी करूसाठी कमी घेतात, म्हणजे साधारणतः आपण 3 फूट हाईट घेतली आहे, तर काही जण 2 फूट 1.5 फूट वगैरे हाईट घेतात. तर तसा पण करू नको,
कारण आपल्याकडे या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप असल्यामुळे ओल वगैरे ते आतमध्ये येतात, त्यामुळे कमीत कमी चौथऱ्याची उंची ही 3 फूट हवी. तर आपण आता खालून 2.5 फूट बांधकाम केला आणि वरती आता 6 इंच आपलं प्लीन बीम असा मिळून एकूण 3 फूट उंची ही आपली चौथऱ्याची असतेली. या ठिकाणी व्हरांड्यामध्ये आपण एक दगड खाली म्हणजे जवळपास 7 इंच खाली या ठिकाणी आपण चौथऱ्याचं बांधकाम घेतलेलं असा. ह्याचं कारण एक म्हणजे आपल्या या ठिकाणी पाण्याचं वगैरे म्हणजे व्हरांडा आपलं ओपन असता, तर जे वाऱ्यामुळे पाऊस वगैरे येतात तर त्याच्यामुळे या व्हरांड्यात पाणी येतं आणि तर त्या पाणी आतल्या हॉलमध्ये वगैरे रूममध्ये जाऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपण व्हरांडा असतो तो कमीत कमी 6 फूट रुंदीचं ठेवतो आणि त्यानंतर जो त्याचं लेवल असतं ती आपण 6 ते 7 इंच खाली ठेवतो. तर आता इकडे बघितलं तरी आपली 7 इंचाचं दगड असा, एक दगड आपलं खाली आहे आणि ह्यो दगड आपलं वरती आहे. तर ह्याची लेवल आपली 7 इंच डाऊन येणार. ज्या प्रकारे प्लीन बीम आपण कास्ट करतो तर त्याच्या प्लीन बीम घालण्या स्ट्रक्चरमध्ये जसा इम्पॉर्टंट असता तसं तो कॉन्क्रीटचा ग्रेड देखील कोणतो घेतो त्याच्यावर पण खूप गोष्टी मॅटर करतात. तर या ठिकाणी RCC प्लीन बीम असल्यामुळे आपण शक्यतो M25 to M20 या रेंजमधलो ग्रेड आपण इकडे वापरतो, जो ग्रेड आपण स्लॅबसाठी देखील वापरतो, जेणेकरून आपलं प्लीन बीम देखील मजबूत होता आणि वरती आपण G+1चा देखील आरामात बांधकाम या ठिकाणी करू शकतो. नंतर आपल्या क्रॅक्सचं वगैरे काय प्रॉब्लेम येत नाही. आणि स्टीलमध्ये देखील आपण जिंदालचा स्टील वापरतो. त्या ठिकाणी अंबाशक्ती, शिर्डी वगैरे पण काही ब्रँड असतात, पण शक्यतो आपण जिंदालचा स्टील वापरतो. आणि जर कोणत्या कस्टमरला घरमालकांका टाटाचा स्टील हवा असतात तर ते देखील आपण थोडंफार डिफरन्स जो काय असतात तो आपण घेऊन त्या ठिकाणी टाटाचा स्टील देखील प्रोव्हाइड करतो. इकडे आपला आता सर्व शटरिंगचा सामान इलेला असा. त्यानंतर या ठिकाणी आपण स्टील आणलेला असा. इकडे आपण 2 प्रकारचं स्टील वापरतो, एक म्हणजे 10 mmचा. तर या ठिकाणी आपण जिंदाल 550 TMTचं स्टील वापरतो, 10 mmचा या ठिकाणी स्टील असा. तर हे आपले 10 mmचे 4 बार असत, हे मेन बार असत. आणि त्यानंतर आपण स्टिरपसाठी या ठिकाणी जिंदालचाच 550चा 8 mmचा स्टील आपण स्टिरपसाठी वापरतो. या ठिकाणी काही जण 6 mmचा देखील वापरतो, पण 6 mmला काही ठिकाणी जे असे ग्रूव असतात, जे एजेस असतात तर ते येत नाही, त्यामुळे आपण हे ग्रूव असणारा शक्यतो स्टील घेतो. ह्याचं बॉन्डिंग चांगला होता कॉन्क्रीटमध्ये. आणि जर आपण 6 mmचा वापरला तर 6 mmची ही प्लेन सळी येतात, तर त्यामुळे आपण ही वापरत नाही. 8 mmचा आपण शक्यतो रिंगिंग वापरतो, म्हणजे जे स्टिरप्स असतात ते. या ठिकाणी आता आपले बीम सर्व बनवलेले असतात, जे आपण आता त्या चौथऱ्याच्या ठिकाणी सेंटरिंग झाल्यानंतर आपण आतमध्ये यूज करणार आहोत. तर मगाशी मी बोलल्याप्रमाणे आपण 10 mmचे 4 बार यूज केलेले असतात, टॉपला 2 आणि बॉटमला 2. तर आपल्या प्लेन बीमची साईज ही 9 इंच बाय 6 इंच असा, त्यामुळे आपण 1-1 इंच कवर म्हणजे 25 mm कवर सोडून या ठिकाणी जी आपली स्टिरप्सची साईज आहे, रिंगेची साईज आहे, ती असा 4 इंच बाय 7 इंच. तर 9 इंच असल्यामुळे आपण साईडने 1-1 इंच सोडून 7 इंचची रिंग घेतलेली आहे. आणि जी हाईटला असा तर ती आपली 4 इंचाची आहे. 6 इंचामध्ये आपण 1 इंच टॉप आणि 1 इंच बॉटमला कवर सोडलेला. प्लस आपण जे रिंगे असतात त्याका आपण यू हुक देखील मारलेले असतात, जेणेकरून लोडमुळे हे एक्सपांड होतं नाही. काही जण पूर्ण अशी स्ट्रेट रिंग मारतात, तर स्ट्रेट रिंग शक्यतो मारूची नसता, त्याका आपल्याक यू हुक देवचो असता. तर या प्रकारे आपण 8 mmचं स्टिरप्स रिंग वापरलेले असतात आणि 10 mmचे 4 बार वापरलेले असतात. त्याच्यानंतर ह्याचं जर स्पेसिंग असा तर या 7 ते 8 इंच असता. तर आपण सेंटर टू सेंटर या ठिकाणी त्या प्रकारे आपण हे सर्व प्लेन बीमचे बीम बांधलेले असतात. आता हे आपण आतमध्ये त्या ठिकाणी टाकणार आणि मग त्यानंतर आपला कास्टिंग होताला. प्लेन बीमच्या कामाचो आपलो ह्यो 4थो दिवस असा. 3 दिवस आपल्याक हे संपूर्ण शटरिंग आणि स्टील बांधण्यासाठी गेले आणि आज 4थ्या दिवशी या ठिकाणी कास्टिंग असा. तर कास्टिंग पहिला आता आपला हँड मिक्सिंगनेच असणारा. तर ज्या ठिकाणी आपण दगडी बांधकामासाठी जो रॅम्प बनवलेलो होतो तर त्या ठिकाणी आपण कॉन्क्रीट करतो. M20चा कॉन्क्रीट असणार आहे. तर त्यासाठी आपण सर्व मटेरियल मागवलेलं असा. साधारण यासाठी प्लेन बीमला आपल्याक मटेरियल किती लागला तर ही जी पूर्ण लांबी असा तर ती एक साधारण 90 मीटर असा आणि 3.5 M³ या कॉन्क्रीट होता. तर जे आपले स्टीलचे बार असतात ते साधारण आपल्याक 250 किलो 8 mm लागला आणि 300 ते 350 किलो आपल्याक 10 mm लागला. उरलेला जर स्टील तर आपण तिकडे स्टोअर करून ठेवला. तर आता थोड्या वेळातच या ठिकाणी पहिल्यांदा मटेरियलचा आपण डेपो करणार आणि मग या ठिकाणी
कास्टिंग सुरू करतलो. त्यासाठीचा आतमध्ये प्रिपेरेशन देखील चालू असा. तर इकडे खाली कोबो होतो, त्याच्यामुळे आपण ती माती बाजूक करून त्या ठिकाणी देखील कॉन्क्रीटचं डेपो करणार आहोत, जेणेकरून जवळच्या जवळ या ठिकाणी आपल्या कॉन्क्रीट सर्व पास करू येतला. या ठिकाणी आपला कॉन्क्रीटच्या मालाचं प्रिपेरेशन होता. तर आपण प्रत्येक कॉन्क्रीटच्या वेळी म्हणजे अगदी स्लॅब असांदे, लिंटल असांदे किंवा कोणताही आपला कॉन्क्रीट असांदे, जर शटरिंग ठोकल्यानंतर कॉन्क्रीटिंगच्या आधी आपल्याला पूर्ण सगळा पाणी मारून घ्यावं लागतं, जेणेकरून जे काय डस्ट वगैरे असतात तर ती वगैरे सगळे निघून जातं. कारण हे जे आपण फळी वगैरे कापतो तर त्याची पूर्ण त्या ठिकाणी जो भुसो असतो तो उडता. त्यानंतर जे आपले दगडात वगैरे आपण जे खिळे वगैरे ठोकतो किंवा काही ठिकाणी दगडात कट वगैरे होतं तर त्याचे ते तुकडे वगैरे आतमध्ये राहतात. तर संपूर्ण व्यवस्थित सगळं पाणी मारूचं लागतं. तर पहिल्यांदा आपण पूर्ण पाणी मारून घेतलं आणि नंतर ज्यावेळी आपल्याला एखादं टप्पं करूचं असतात तर तेवढ्या पोर्शनचा फक्त आपण पाणी मारून घेतलं, जेणेकरून कॉन्क्रीट पण व्यवस्थित बॉन्डिंग होता. एकदम सुक्याक एकदम जर कॉन्क्रीटिंग केला तर त्या पाणी एकदम लगेच ते सुकलेले दगड असतात आपलं चिरो तर तो पाणी शोषून घेता. त्यामुळे तर कॉन्क्रीटचं माल एकदम वीक होता. तर त्याच्यामुळे आपण ज्यावेळी कॉन्क्रीट करणार तर त्याच्या आधी चांगले पूर्ण दगड वगैरे असतात ते भिजवून घेतो. सोबत आतला शटरिंग आता पूर्ण क्लीन करून घेतो. आपला प्लेन बीम कास्टिंग आता या ठिकाणी सुरू झालेला असा. तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाणी मारून घेतलं सर्व जे आपले प्लेन बीम असतात त्याच्यावर. त्यानंतर आता एका कॉर्नरने आपण वरांड्यापासून सुरुवात केलेली असा कास्टिंगला. या ठिकाणी आपण व्यवस्थित सर्व खाचून वगैरे व्हायब्रेटर वगैरे लावून मग नंतर या संपूर्ण आपण लेवलिंग करत आहोत. तर एक पर्टिक्युलर पोर्शन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला व्हायब्रेटर लावचं लागतं आणि ज्यावेळी आपण कास्टिंग करतो त्यावेळी स्टीलचे बार देखील आपल्याला उचलून कॉन्क्रीट वगैरे तो 1 इंच कवर देखील आपल्याला ठेवायचा लागतं. तर ह्या कामात आपला संध्याकाळपर्यंत चालतं. आता वाजले दुपारचे 12, कारण कॉन्क्रीटचे डेपो वगैरे करू त्या ठिकाणी आपल्याला वेळ जातं. मिक्सर असतात तर डायरेक्ट आपला कॉन्क्रीटिंग चालू होता. ठिकाणी डेपो मारूक वेळ लागत असल्यामुळे या ठिकाणी आता साधारण हे जो माल बनवलेला जवळपास आपण 15 पोत्याचं माल एकदम बनवलेलो असा. त्यामधले 7 पोत्यांचं माल फर्स्ट राऊंडमध्ये आणि उरलेले जे 8 पोते असतात तर ते त्या पोर्शनमध्ये बनवलेले असतात. तर त्याच्यात नंतर आपण पाणी मिक्स करतलो. पहिल्यांदा ह्यो एक डेपो तो संपवतलो. तर बघूया आता पहिल्या डेपोमध्ये आपला किती प्लेन बीमचं अंतर कव्हरअप होत. आता दुपारचं 1 वाजलो आणि आपलं फर्स्ट 7 बॅगचं लॉट कंप्लीट झालं असं. तर 7 बॅगमध्ये व्हरांडा, देवखोली, त्याच्यानंतर हॉलची 1 वॉल आणि किचनचे 2 वॉल हे कंप्लीट झालेले आहेत आपले. आणि माल देखील आपल्या ठिकाणी पूर्ण संपलेलो असा. सेकंड आता ह्यो जो 7 बॅगचं माल बनवलेलो असा तर त्याच्यामध्ये आपली ही 1 लाईन, त्याच्यानंतर हे इकडचे 1-2 लाईन होतील आणि थर्ड 7 बॅगमध्ये 6 ते 7 बॅगमध्ये ह्यो आपलं एक पोर्शन कंप्लीट होत. मिळून आपला 20 ते 21 बॅगमध्ये या ठिकाणी जा संपूर्ण आपला कास्टिंग आहे त्या कंप्लीट होताला. आता बघूया ह्याच्या पुढे आपला कसा, कारण विषय कसा होता एका जर आपण टोकाक 7 इंच जर 6 इंच जर आपण मेजरमेंट घेतलेले असतात तर मधले दगड हे थोडेफार वर खाली असतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी 6.5 इंच तर काही ठिकाणी 7-7.5 इंच देखील आपली डेप्थ होता. त्यामुळे माल कमी जास्त लागू शकता. तर आता त्या हिशोबाने आपण एक 4 ते 5 बॅग एक्स्ट्रा कॉन्क्रीटचाच या ठिकाणी प्रोव्हिजन करून ठेवतो आणि बॅग पण आपण एक्स्ट्रा आणून ठेवतो म्हणजे आपल्याला कमी पडता नाही. तर आता दुपारची जेवची सुट्टी होतेली 1 वाजला. तर आपण देखील आता जेवण येतलो आणि नंतर या सेकंड लॉटचं काम चालू करतलो. संध्याकाळचे 3:30 वाजल्यात आणि आपला कॉन्क्रीट ऑलमोस्ट कंप्लीट झालेला असा प्लेन बीमचा. आपल्या 1.5 बॅगचा माल पुन्हा बनवूचं लागलो, कारण हे एवढं आपलं सी पोर्शन एक बाकी होतं थोडंसं. त्याच्यामुळे 1.5 बॅगचा मटेरियल पुन्हा बनवायचं लागला. बाकी सर्व जे आपण ॲज पर कॅल्क्युलेशन सिमेंट बॅग वगैरे, खडी वगैरे, वाळू त्या सर्व आपण कॅल्क्युलेशन केलेला त्या प्रकारे बरोबर झाला. फक्त आपल्याक 1.5 बॅग एक्स्ट्रा लागले. तर याच्या पुढच्या भागामध्ये आपण आता याच्यामध्ये फिलिंग करणार आहोत, कॉम्पॅक्शन करणार आहोत, अँटी टर्माइट ट्रीटमेंट करणार आहोत आणि सोलिंग करणार आहोत. तर ह्या आता आपण एक 24 आवर्स सेट होसाठी ठेवणार आणि मग नंतर हे सर्व प्लाय वगैरे असतले ते आपण खोलणार आणि मग त्याच्यानंतर आपली चौथरा फिलिंगची प्रोसेस चालू होतली. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फिलिंग प्रोसेस बघणार असतो. त्याच्यासाठी पुढची व्हिडिओ देखील नक्की बघा. ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि सिंधुदुर्गात घर बांधकामासाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा.